अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ठिय्या आंदोलन केलं। मुंबई विद्यापीठाचे अंडर आणि पोस्ट ग्रॅज्युएशन प्रवेशासाठीचं ॲप हे 4 ते 5 दिवस बंद होतं। त्यामुळे मुदतवाढ न देताच प्रवेश प्रक्रिया बंद केल्यानं अभाविप आक्रमक झाले। नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीला आणली। बनावट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एक महिला प्रोफेसरला तब्बल 1,81,72,667 रुपयांचा गंडा घातला। या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेने 3 आरोपींना अटक केली। आरोपींना पोलीस कोठडी सुनावली। कल्याणमधल्या म्हारळपाडा गावामध्ये एका कुटुंबाला मारहाण झाली। या प्रकरणात सर्व आरोपींवर गुन्हा दाखल झालाय। त्याचबरोबर 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। कल्याणमधल्या नालिंबी गावामध्ये जंगलात अज्ञाताचा मृतदेह आढळला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आणि हत्या करून मृतदेह फेकल्याचा संशय व्यक्त केला जातोय। उल्हासनगरमध्ये विदेशी दारूची तस्करी केल्याप्रकरणात कारवाई करण्यात आली। या प्रकरणात एका तिकीट एजंटसह 2 जणांना उत्पादन शुल्क पथकानं अटक केली। यावेळी 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कल्याणच्या अमराई विजयनगर परिसरात क्षुल्लक कारणावरून यशवंत हाईट्समध्ये राहणारे एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली। 3 नशेखोरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पळ काढला। मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। पोलिसांकडून 3 आरोपींचा शोध सुरू आहे। ठाण्यामध्ये एका घरकाम करणाऱ्या महिलेनं तिच्या मालकाच्या घरामध्ये चोरी केली आणि 16 दिवसांमध्ये महिलेनं तिच्या मालकाच्या घरातून 2.5 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले। या प्रकरणात ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बोरिवलीतल्या राजेंद्रनगरमध्ये मुख्य मार्गावरच्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात आली। या ठिकाणी 97 घरांवर महापालिकेनं तोडक कारवाई केली। यावेळी अनुचित कुठलाही प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केला होता। पालघरमध्ये प्रियकरानं अल्पवयीन मुलीवर गोळीबार केला। गोळीबारामध्ये अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिच्यावर बोईसर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कल्याणच्या बाल्याणीमधल्या शाळेची भिंत कोसळली। बाल्याणीमधल्या केबीके इंटरनॅशनल शाळेतली घटना आहे। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय, 2 गंभीर जखमी आहेत। जखमींवर कल्याणमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वांगणी बदलापूर मुख्य हायवेवर भीषण अपघात झाला। पावसामुळे इथला डांबरी रस्ता निसरडा झाला। त्यामुळे सकाळपासून 3 वाहनं उलटली। 2 मालवाहू पिकअप आणि एका स्कूटरचा हा अपघात झाला। या अपघातात 2 वाहनचालक गंभीर जखमी झाले। ठेकेदारानं डांबरी पॅच मारताना पुरेशी काळजी न घेतल्यानं रस्ता निसरडा बनलाय। भिवंडीत कृती समितीची आढावा बैठक पार पडली। वाहतुकीच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली। महापालिका आयुक्तांनी ही बैठक घेतली। वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आणि त्यामुळे पालिकेवर चौफेर टीकेला कारणीभूत ठरलेल्या घनकचरा व्यवस्थापन शुल्काला अखेर महापालिकेनं स्थगिती दिली। मालमत्ता करामधल्या सुधारित देयकामुळे नागरिकांवर पडणारा अतिरिक्त भार लक्षात घेऊन प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन शुल्काचा पुनर्विचार करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। या अनुषंगानं घनकचरा व्यवस्थापन शुल्क स्थगित ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला। मात्र आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन या स्थगितीचा निर्णय झाल्याची चर्चा आहे। मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीचा महाताप वाहन चालकांना बसतोय। महामार्गावर सुरू असलेली विविध कामांमुळे पहाटेच्या सुमाराला अचानक वाहतूक थांबवून रस्त्याच्या डागडुजीचं काम करण्यात येते। त्यामुळे पहाटेच्या सुमाराला कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसताना दिसतोय। वाहतूक विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका हा वाहन चालक आणि प्रवाशांना बसल्यामुळे वाहन चालक नागरिक संताप व्यक्त करताना दिसतात। पावसाळापूर्व नियोजनानुसार मुंबईतल्या खोदलेल्या एकूण 1,385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केलाय। काँक्रीटचं क्युरिंग 2 जूनपर्यंत पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर 5 जूनपर्यंत पावसाची उघडीप मिळताच रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जातील। भिवंडीमध्ये आयुक्तांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली आणि पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं। त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं। तसंच विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत आयुक्तांनी पाहणी केली। मुंबई महानगरपालिकेनं शहरातले रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली। या मोहिमेमध्ये खोदकाम केलेल्या 1,385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालं। उर्वरित कामं पावसाळ्यानंतर करण्याचं नियोजन महापालिकेनं केलं आहे। मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया, एलिफंटा, जेएनपीटी, मोरा, भाऊचा धक्का, करंजा, रेवस या मार्गाच्या सागरी प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे आणि त्यामुळे पर्यटकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे। जोरदार पावसामुळे सागरी मार्गावरची प्रवासी सेवा खंडित झाली होती।
मुंबईमध्ये सायन माटुंगाला जोडणाऱ्या डी नानालाल मेहता पुलावरचे खड्डे मुंबई मनपानं रात्रीमध्ये बुजवलेत। सोमवारी पडलेल्या पावसामुळे काही रस्त्यांवर खड्डे पडले होते, मात्र झी 24 तासनं बातमी दाखवल्यानंतर मुंबई मनपा प्रशासनाला जाग आली आणि एका रात्री त्या पुलावरचे खड्डे बुजवण्यात आले। मुंबईमध्ये 1 जूनपासून MSRDCचा पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे। पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हा पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू करणार आहे। 30 सप्टेंबरपर्यंत हा कक्ष सुरू राहील, तसंच 24 तास हा कक्ष कार्यरत राहणार आहे। पुढचे 2 दिवस मोसमी वारे एकाच जागी रेंगाळण्याची शक्यता आहे, त्यामुळे काही दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। तसंच या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस पडणार नाही, असंही हवामान विभागानं स्पष्ट केलंय। डोंबिवली शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। सांगाव परिसरामध्ये नळामध्ये चक्क शेवाळयुक्त दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिक हैराण झाले। दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाब तसंच पोटदुखीचे आजार नागरिकांना होतात, त्यामुळे याची दखल घेऊन दूषित पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे। त्यामुळे पालिकेनं तातडीनं दखल घेऊन स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे। मुंबईमध्ये 26 मेला झालेल्या मुसळधार पावसामुळे परळ इथल्या केई रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं। रुग्णालयामध्ये सुद्धा गुडघाभर पाणी साचलं होतं, त्यामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम झाला आणि या घटनेची उच्च न्यायालयानं गुरुवारी गंभीर दखल घेतली। राज्यात धडकलेल्या पावसामुळे भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडलेले आहेत। मुसळधार पावसामुळे बाजारपेठांमध्ये आवक कमी झालेली असताना मागणी मात्र वाढत चालली आहे, त्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये मोठा फरक जाणवतोय। नवी मुंबईतल्या APMC फळ बाजारामध्ये आता कोकणातल्या हापूस आंब्याची आवक संपलेली असली तरी या आंब्याची जागा आता जुन्नरमधल्या शिवनेरी आंबा आणि कर्नाटकमधल्या आंब्याने घेतली आहे। रोज 10 ते 12 हजार जुन्नर आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल होतात। जुन्नरचा आंबा हा कोकणातल्या हापूस आंब्यापेक्षा चवीला गोड असल्यामुळे जुन्नर आंब्याला देखील बाजारामध्ये मोठी मागणी वाढली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्तानं पोस्टर प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं। यावेळी उपस्थितांना तंबाखूचं सेवन न करण्याची आणि व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली। तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे भारतात दरवर्षी 13 लाख लोक मृत्युमुखी पडत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आलंय। त्यामुळे मुंबईत तंबाखू मुक्त करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य समितीद्वारे 31 मे 2025 पासून तंबाखू मुक्त अभियान राबवण्यात येत आहे। कोस्टल रोडच्या JK कपूर चौक इथून सुरू होणाऱ्या सबवे अंडरपासचं काम पूर्ण झालंय आणि तो प्रवाशांसाठी आता खुला करण्यात आलाय। या मार्गाद्वारे दादर, प्रभादेवीकडून नरिमन पॉइंटच्या दिशेनं आणि वांद्रे वरळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करता येणार आहे। इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, मात्र इतर पेट्रोल डिझेल वाहनांच्या तुलनेमध्ये ई वाहनांची टक्केवारी ही अजूनही समाधानकारक अशी नाहीये। नागरिकांची IC वाहनांना असलेली पसंती आणि चार्जिंग स्टेशनसह इतर पायाभूत सुविधांचा अभाव ही आव्हानं ई वाहनांसमोर आहेत।